22 आणि 23 डिसेंबरला संपूर्ण मुंबईमध्ये 15% पाणी कपात होणार आहे। घाटकोपर आणि कुर्ल्यामधल्या काही भागामध्ये पाणी पुरवठा हा पूर्णपणे बंद असेल। दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं मुंबई महापालिकेनं आवाहन केलंय। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मनश्री, येवळी इथल्या क्लोरीन इंजेक्शन पॉइंटची दुरुस्ती तसंच घाटकोपर मधल्या उच्चस्तर जलाशय इथे मुख्य जलवाहिनीवरच्या झडपा बदलायच्या आहेत। यामुळे 22 डिसेंबरला सकाळी 10 ते 23 डिसेंबरला सकाळी 10च्या दरम्यान म्हणजे एकूण 24 तासांमध्ये मुंबईत 15% पाणी कपात केली जाणार आहे। यासोबतच घाटकोपर आणि कुर्ल्यातल्या काही भागांमध्ये पाणी पुरवठा हा पूर्णतः बंद राहणार आहे। 22 डिसेंबरला एन विभागामध्ये म्हणजे घाटकोपरमध्ये उच्चस्तर जलाशय कप्पा 1 मध्ये पाणी पुरवठा करणारी जी 1400 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी आहे त्यावरची झडप बदलायची आहे। त्यानंतर 23 डिसेंबरला सुद्धा हे काम सकाळी साधारणतः 6 वाजेपर्यंत सुरू राहील। त्यानंतर 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा हा सुरळीत करता येणार नाही। त्याच्यामुळे मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये 22 डिसेंबर ते 23 डिसेंबर असे एकूण 24 तास 15% पाणी पुरवठा हा कमी केला जाणार आहे, पाणी कपात केली जाणार आहे। धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।